Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। काय नाही ते बघेल। हा बाईट ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारण धनंजय मुंडे यांना ऐन स्टेजवरती ते पण परळी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कोणाची आठवण आली ते नाव आहे वाल्मिक कराड। ज्या जगमित्र कार्यालयातून वाल्मिक त्याची सगळी सूत्र हलवायचा, ज्या कार्यालयामध्ये बसूनच जिल्ह्याभरातलं राजकारण फक्त परळी मतदारसंघापुरतं किंवा नगर परिषदेपुरतं नाही तर जिल्ह्याभरातलं राजकारण, तिथे घडणाऱ्या गोष्टी आणि त्या सगळ्यांमध्ये या आणि त्या अर्थाने होणारी सगळी उलाढाल, या सगळ्या गोष्टी ज्या ऑफिसमध्ये बसून तो करायचा, अगदी त्याचं नावही धनंजय मुंडेंनी सहज घेतलं। पण संतोष देशमुखांच्या मृत्यूला आता जवळपास ह्या डिसेंबर महिन्यामध्ये 9 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल। 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यामध्ये अजून आंधळे जो आरोपी तो सापडलेला नाही, तो कुठेही अजूनही एजन्सीजला कळत नाहीये। वाल्मिक हा या सगळ्यातला मेन अक्यूज आहे, हे स्वतः यंत्रणा सांगतात, तपासांच्या अंती यांच्याकडे पुरावे आहेत। असं सगळं असताना सुद्धा आत्ताचा जो काही दसरा मेळावा झाला, भगवानगडावरती मेळावा झाला, धनंजय मुंडेंनी पक्षाच्या याच्या संदर्भात भाषणं केली, मधल्या काळात आणखी एका ठिकाणी धनंजय मुंडे गेले होते, तिथे पण त्यांनी भाषण ठोकलं। या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कुठेही वाल्मिक कराडचा उल्लेख केलेला दिसला नाही। पण परळीची नगर परिषदेची निवडणूक आली आणि त्यावेळी मात्र धनंजय मुंडेंना नाव न घेता त्या व्यक्तीचा उल्लेख का करावा वाटला असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये शोधायची आहेत। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। धनंजय मुंडे स्टेजवरती उभे राहिले, अर्थात वक्तृत्व त्यांना बऱ्याच लोकांना त्यांचं आवडतं सुद्धा। नगर परिषदेची सगळी निवडणूक आहे, या निवडणुकीत पहिल्यांदाच असं होतंय की भाऊ बहीण हे इतिहासात एकत्र आलेत। म्हणजे कोण? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच दोघं एकत्र आले, दोघांनी एकत्र ताकद लावली आणि नगर परिषदेची निवडणूक आपल्याकडून आणायची। पद्मश्री धर्माधिकारी त्यांच्या उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्यायचं आणि त्यांच्यासाठी जमेल ते सगळं जीवाचं रान करायचं असं दोघांनी ठरवलं। पंकजा मुंडे त्यातल्या त्यात बॅलन्स बोलल्या, मंत्रीपदे इतकंच नाही, पण धनंजय मुंडे मात्र त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये बोलता बोलता आणखी पुढे गेले आणि काय त्यांनी म्हटलंय बघा। एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता। पण इतिहास रचायचा होता, इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे, या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून, सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। या सगळ्यानंतर आता आणखी एक गोष्ट लक्षात येते, ते काय तर परळीची ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी मात्र धनंजय मुंडेंना नाव न घेता का होईना पण वाल्मिक कराडचा उल्लेख करावा लागला। ज्या जगमित्र कार्यालयाचा उल्लेख झाला तिथूनच वाल्मिक सगळ्या संपूर्ण मतदारसंघाची सूत्र हलवायचा। नंतरच्या काळात जसे धनंजय मुंडे मुंबईमध्ये वेगळे झाले, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे नंतरच्या काळात एकत्र आले, पण लोकसभेला तर एकेकाळी विरोधात एकमेकांच्या विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढलेले सुद्धा होते। पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला, नंतर त्यांची परिषदेवरती आता वर्णी लागली आणि तिथून पुढे एक गोष्टी गेल्या। पण आता ज्यावेळी बहीण भावामध्ये समेट झाल्याचं दिसतंय, दोघंही एकत्र येऊन इथलं राजकारण हाकावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीने पुढे जाण्याला लागणार हे दिसतंय। अशा वेळी वाल्मिक कराड हा अत्यंत महत्वाचा दुवा ठरला, कारण ज्या पंकजा मुंडे आधीच्या एका भाषणामध्ये वाल्मिक कराडचा जो काही उल्लेख करतात, जे भाषण, जे रील अत्यंत, जेव्हा देशमुखांची दुर्दैवी हत्या झाली त्यावेळी ते अत्यंत व्हायरल झालेलं होतं आणि त्या म्हणतात कुठे रे ते, आणि असं म्हणून मग वाल्मिक कराड उभा राहतो आणि मग त्या सगळ्या पुढे जाऊन म्हणतात की ज्या वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही, असा त्या उल्लेख करतात। आणि मग त्यानंतर कट टू आपल्याला परत धनंजय मुंडे दिसतात आणि धनंजय मुंडे काय म्हणतात त्या सगळ्यामध्ये तर
हळहळ व्यक्त करतात. परळीचं नाव ज्यांनी बदनाम केलं त्यांना उत्तर द्यायचं असं सगळं म्हणतात. पण महत्वाचं असं आहे की नाव न घेता एखाद्या इतक्या आरोपीचा उल्लेख धनंजय मुंडेंना का करावासा वाटला असेल, त्याचं कारण आहे दीपक देशमुख. ही व्यक्ती कोण आहे तर एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते राहिले. तिथून ते पुढे जेव्हा धनंजय मुंडेंसोबत गेले, धनंजय मुंडेंसोबत गेल्यानंतर मधल्या काळात काही वेळ माझ्या माहितीनुसार नगराध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. पण परळीत राहून परळीच्या लोकल राजकारणामध्ये कायम ऍक्टिव्ह राहिलेली व्यक्ती म्हणजे देशमुख. देशमुखांची पत्नी आता या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आहे. नगराध्यक्ष पदासाठी देशमुखांचा पण यंदा दावा आहे. पण धनंजय मुंडेंसोबत राहून नाही तर देशमुखांनी नंतरच्या काळात शरद पवारांकडे ते गेले, तिथे पक्ष प्रवेश करून घेतला आणि आणखी एक अल्पसंख्याक समाजाची व्यक्ती जी काँग्रेसकडून उभी आहे नगराध्यक्ष पदासाठी. पण देशमुखांनी पवारांकडे गेले, पक्ष प्रवेश करून घेतला आणि तो झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तो झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा दावा सांगितला. एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते, तिथून धनंजय मुंडे जसे फुटले तसे धनंजय मुंडेंसोबत ते गेले. आणि असं असताना सुद्धा आता ज्यावेळी नगर परिषदांच्या निवडणुका इतक्या वर्षाने होत आहेत त्यावेळी देशमुख कुठे आहेत तर त्यावेळी देशमुख आहेत शरद पवारांसोबत. आणि अशावेळी पद्मश्री धर्माधिकाऱ्यांना उमेदवारी देत दोन्ही भाऊ बहिणींनी असं ठरलेलं आहे की आता नगर परिषद आपल्याला स्वतःकडे ठेवायची आहे. इतके दिवस म्हणजे आता माझ्या माहितीनुसार सर फॉर्मची सगळी छाननी पण झाली. जरी काँग्रेसच्या निवडणुकीत स्वतः असलं तरी सुद्धा साधारण निवडणूक ही बायपोलरच दिसते की एकीकडे शरद पवारांच्या वतीने जे देशमुख उभे ते आणि दुसरीकडे धर्माधिकारी, जिथे मुंडे भाऊ बहिणी या दोघांनी त्या सगळ्यात आता ताकद लावली. काही जागा बिनविरोध झाल्या पण माझ्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 13 आणि 11 या दोन ठिकाणी जे अजित पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादीचे जे व्यक्ती आहेत त्यातली एक रेश्मा बळवंत या सुद्धा बिनविरोध निवडून आल्यात आतापर्यंत. आणि प्रभाग क्रमांक 11 मधल्या जयश्री गीते या शिंदेच्या शिवसेनेच्या गटाच्या नगरसेवक आहेत, त्या सुद्धा बिनविरोध आतापर्यंत घोषित झाल्यात. त्यामुळे काही जागा बिनविरोध झाल्यात. पण अजून ज्यावेळी 2 तारखेला मतदान पार पडणार आहेत तोपर्यंत एरवी ज्या मतदारसंघामध्ये वाल्मिक कायम नगर परिषदेची सगळी सूत्र ठरवायचा, म्हणजे तो स्वतः तर नगरसेवक होताच नंतरच्या काळामध्ये, पण धनंजय मुंडे मला आठवतंय की ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी एक सरोजिनी नावाची इथे कोणतरी व्यक्ती होत्या, तर त्या सरोजिनी नावाच्या ज्या नगराध्यक्ष होत्या त्या नगराध्यक्षांना त्यावेळी साईडलाईन करून माझ्या माहितीनुसार त्या सुट्टीवर नंतर त्यांच्या काळात त्यांना जावं लागलं, पण त्यांना साईडलाईन करून स्वतः वाल्मिक अनेक दिवस तिथे प्रभारी नगराध्यक्षपद सगळं सांभाळत होता असं तिथल्या एका लोकल पत्रकाराने मला सांगितलं. फक्त इतकंच नाही तर नगराध्यक्षाच्या पदावरती कुणी बसेल पण सूत्र आणि त्याचा लगाम मात्र आपल्या हातात राहील याची वाल्मिक कायम काळजी घेत होता. मी जसं म्हटलं की धनंजय मुंडे असे मुंबईच्या राजकारणात वेगळे झाले, तसं नंतरच्या काळात परळीचं राजकारण कोण सांभाळू लागलं त्याचं नाव होतं वाल्मिक कराड. मागच्या वेळी जे जे सगळे उल्लेख झाले ते उल्लेख यासाठी झाले, ते का झाले तर केजमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला, देशमुखांची त्यामुळे हत्या झाली दिसलं. पण आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा तिथलं पॉलिटिक्स हँडल करणं, तिथे या ना त्या कारणाने आपण त्याला असं म्हणू की कोट अनकोट मदत सगळी पोहोचवणं आणि साम नाम दंडभेद अशा पद्धतीने अग्रेसिव्हली राजकारण जे कोणात चाललं होतं तर त्यामध्ये वाल्मिकचा पहिला नंबर लागायचा. अर्थात धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानेच हे सगळं चाललेलं असणार, मुंडेंना माहितीच नाही, अशा त्या गोष्टी होत नसतात. त्यामुळे मुंडेंच्या वतीने जे काही सगळी ती सूत्र फिरवली जात होती ती कायम वाल्मिक कराड बघायचा. आणि त्यामुळेच कदाचित यंदा पहिली नगर परिषदेची निवडणूक असावी जिथे वाल्मिक कराड नसल्याची सल ही धनंजय मुंडेंच्या मनात राहिलेली असावी. आणि जरी परळीची बदनामी केली असं ते सांगत जरी असले तरी सुद्धा महत्वाचं हे आहे की ज्या माणसाला जी व्यक्ती तुमच्यासोबत होती, जो माणूस तुम्ही पोचता, जो माणूस तुमच्या जीवावर इतका मोठा झाला, तो जर इतका मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकलेला असेल तर त्याची सल मुंडेंना खरं तर इतक्या स्टेजवरती भासणं हे अतिसामान्यच म्हणावं लागेल. यंदा समीकरणं बदलली आहेत. देशमुख म्हणजे दीपक देशमुख त्यांची पत्नी समोर उभे राहिलेत आणि जे एरवी धनंजय मुंडेंचे कॅन्डिडेट असायचे त्याच्या विरोधातच यंदा सगळ्याची ही निवडणूक आणि ही सगळी सूत्र आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंना का झाली असावी, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे, पुण्यामधून.